किती म्हशीचं चालू आहे? एक का दोन? दोन्ही म्हशीचा का? दोन्ही म्हशीचा व्यवहार चालू आहे. हे दोन्ही म्हशी आहेत. मंडळी नमस्कार, मी राम शेतशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, मी आज आलेलो आहे सांगोला बाजारामध्ये. आज दिनांक आहे 3 मे 2026. शेतशिवार न्यूज या चॅनलच्या माध्यमातून मी ग्राउंड रिपोर्ट करून गाभण म्हशी असतील, वेलेले म्हशी असतील, काय रेडे असतील यांची माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देत असतो. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. किंमत माहिती घेऊ आपण. काय सांगताय मालकीचं? 70,000 का? कसं आहे, आदतमध्ये आहे? कसं आहे, आदतमध्ये आहे का? बरं, चालू केलेलं आहे का? बरं ठीक आहे. तुम्ही व्यवहार पण चालू झालेला आहे याचा. बरं, सोडाचं काय सांगताय? 60,000. बरं, त्यात काय कमी जास्त होईल का अजून? बरं, शेतकरी का व्यापारी आपण? कुठलं गाव? लोठेवाडी. बघून घ्या, रेडा चालू केलेला आहे म्हणते, आदतमध्ये आहे. लोठेवाडी गाव आहे, मालकांचं शेतकरी ती. व्यवहार पण चालू आहे का? बरं ठीक आहे. मला मोबाईल नंबर द्या असला तर. 9960 84 13 64. चेहरा वगैरे बघून घ्या. ज्यांना कोणाला असा रेडा घ्यायचा झाला, व्यवहार बी चालू आहे हिचा. त्याचा हा दुसरा एक घरी आहे का? बरं ठीक आहे. तुम्ही बघून घ्या. तर ज्यांना कोणाला असा रेडा घ्यायचा झाला आदतमध्ये, तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. 220 मालकाने सांगायची किंमत 220 सांगितलेली आहे. किती वेंदा ही? किती वेंदा आहे? दुसऱ्यांदा आहे का? दुसऱ्यांदा 6 दाती म्हणते. तरी पहिल्या रोला काही चालली दुधाला? 5 लिटर. जागेवरच राहू दे. 5 लिटर पहिला रोला 5 लिटर चाललेली आहे म्हणते. वेळा साधारण किती टायमिंग येईल? 10-12 दिवस. बरं, 10-12 दिवस गेले का? बरं, सांगायची किंमत सांगितली, सोडाचं काय सांगताय? हिशोबानं द्यायचं चालू. बरं ठीक आहे. मला मोबाईल नंबर द्या असला तर. 97 66 56 80 21. बरं, मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, बघून घ्या तुम्ही. आता काय मागणी आली ती नाही आतापर्यंत? काय 1,60,000 मागतील. बेक 1,60,000. आपली काय अपेक्षा? 1,75,000 देऊ फायनल. 1,75,000 फायनल. बरं ठीक आहे. ही जी एवढी किंमत का सांगितली हो, म्हणजे काय? पंढरपुरी जातीची. बरं, प्युअर पंढरपुरी आहे म्हणते, जातीवंत आहे म्हणतात म्हैस. तर ज्यांना कोणाला अशी म्हैस घ्यायची झाली, तुम्ही मी मालकाचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, आपण फोन करू शकता डायरेक्ट. ठीक आहे. तिचं 2.5 लाख सांगतो. बरं, किती वेंदा आहे ही? ती चौथ्यांदा आहे. मालकाने सांगायची किंमत 2.5 लाख रुपये सांगितलेली आहे. गाभण आहे का? व्यायला साधारण किती टायमिंग येईल? 7 महिन्याची गाभण आहे म्हणते. वेद किती वेळ म्हणलं? चौथं. तरी तिसऱ्याला कशी चालली आहे दुधाला? तिसऱ्याला कशी चाललेली आहे दुधाला? 12 लिटर चाललेली आहे. बरं, सोडाचं काय सांगताय? सांगायची किंमत सांगितली. सोडाचं 2.25 पर्यंत. बरं, ही जी एवढी किंमत ती काय सांगितली हो, म्हणजे काय? बरं, जातीवंत आहेत का? बरं ठीक आहे. आणि अलीकडलीची काय सांगताय गारशीचं? 4 लाख रुपये. ही किती वेंदा आहे? ही पण चौथ्यांदाच आहे. खाली काय हिला? रेडा आहे. बघून घ्या तुम्ही. रेडा पण गारशीमध्येच आहे का? रेडा पण जरा गारशीमध्येच येतोय, बघून घ्या. ठीक आहे. दुधाला किती चालू आहे मला? की 14 लिटर चालू. ठीक आहे. हिचं सोडाचं काय सांगताय? तुझं सोडा 3.5 लाख. 3.5 लाख रुपये. कुठलं गाव आपलं? सोलापूरची ती. ठीक आहे. मला मोबाईल नंबर द्या असला तर. 9326 78 86 29. बघून घ्या. अशा जर शिंगाळू पंढरपुरीमध्ये जर म्हशी घ्यायच्या झाल्या, तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. काय सांगताय मालकीचं? 2 लाख रुपये. जरा मागणं मारताय जरा, कास वगैरे दाखवू. 2 लाख रुपये सांगायची किंमत सांगितलेली आहे मालकाने. किती वेंदा आहे? तिसऱ्यांदा आहे का? कास वगैरे बघून घ्या. दाताला कशी असेल आता? कडदाताला आलेली आहे का? बघून घ्या. वेळा साधारण किती टायमिंग येईल? 8 दिवस गेले का? तरी दुसऱ्याला किती चालली दुधाला? 12 लिटर 2 टायमाचं हे झाली दिलेली आहे म्हणते. ठीक आहे. सांगायची किंमत सांगितली. व्यवहाराला काय करता? व्यवहाराला काय तर खर्च लाकडा. एकच आणली आहे का? ठीक आहे. मला मोबाईल नंबर द्या असला तर. 97 66 55 13 34. मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. म्हैस बघून घ्या तुम्ही. तर ज्यांना कोणाला अशी ही म्हैस घ्यायची झाली शिंगाळूमध्ये, तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. 75 का? पहिल्या रोमध्ये येते का? बरं, गाभण आहे का? बरं, वेळेला साधारण किती टायमिंग येईल?
खाली व्हायला का बरं बरं थोडं वडतं आहे जरा म्हणजे चालवून दाखवू आपण. कुठलं गाव आपलं इकडे वडा मांजरी का वडा पुढे वडा मांजरी कास वगैरे बघून घ्या पहिल्या रूममध्ये इथे. ठीक आहे काय सांगितलं म्हणलं किंमत 75. ठीक आहे सोडाचं काय सांगताय सोडाचं फायनल काय सांगताय 2 कमी 70. बरं ठीक आहे तुम्ही शेतकरी आहेत ही बघून घ्या. मोबाईल नंबर वगैरे काय आहे का आपल्याकडं आहे का सांगाय 95 27 70 22 15. शेतकऱ्याची म्हैस आहे ही पहिल्या रूममध्ये येते. तर ज्यांना कोणाला घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. लावा काय मागणी आली ती का आत्तापर्यंत 65. आपली अपेक्षा बरं ठीक तुम्ही बघून घ्या. बाजार कसा आहे बरं आहे ठीक आहे. सांगता शेडजीचं 55. किती वेंदा ही बरं विलेली आहे कशी काय खाली 8 दिवस झालेला आहे खाली रेडा आहे. ठीक आहे दुधाला किती चालू काय 2-2.5 लिटर निघतंय म्हणते. बरं किती वेंदा आहे म्हणलं चौथ्यांदा वेलेली आहे दाताला संपलेलीच असणार. ठीक आहे तुम्ही 55 किंमत सांगितलेली आहे. सोडाचं काय सांगताय व्यवहारला काय तर करचाल. ठीक आहे मला मोबाईल नंबर दे 87 67 54 22 32. मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे बघून घ्या तुम्ही. वेलेली म्हैस आहे खाली रेडा जर कोणाला घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. 80,000 का किती वेंदा ही तिसऱ्यांदा बघून घ्या. 80,000 रुपये किंमत सांगितलेली आहे मालकांनी. काय मागणी आली ती का नाही आत्तापर्यंत केवढ्यापर्यंत मागते 55. आपली काय अपेक्षा 65 आली तर द्यायची. शेतकरी का आपण तिसऱ्यांदा म्हणला हो दाताला कशी असेल जुळलेली आहे. तरी दुसऱ्याला काही चालली आहे दुधाला 4 लिटर चाललेली आहे. वेळेला साधारण किती टायमिंग आहे म्हणलं 15 दिवस गेल का बघून घ्या. गाव कुठलं आपलं असं वगैरे बघून घ्या. कुठलं गाव माळशिरस. ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या की असला तर 97 30 69 94 13. मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. शेतकऱ्याची म्हैस आहे ही तर ज्यांना कोणाला घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. 90 का किती वेंदा ही दुसऱ्यांदा आहे का जरा थोडं मागणं मारताय म्हणजे जागेवर फिरून टाकू राहू मार. तरी वेळेला साधारण किती टायमिंग आहे हिला वेळेला साधारण किती टायमिंग 8 दिवस गेल का. बरं दाताला कशी असेल 400. बरं पहिल्या रोला किती चालली होतो दाला 3 3-3.5. शेतकरी का आपण शेतकरी कुठलं का अकलूज. बरं सोडाचं काय सांगताय तरी द्यायचं 75. बरं ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या आपला असला तर 99 21 99 21 73 40 20. मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे बघून घ्या. म्हैस तुम्ही दुसऱ्या वेतात द्या. ज्यांना कोणाला अशी म्हैस घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. शेतकऱ्याची म्हैस आहे ही. ठीक आहे चालेल. काय सांगते हिचं 85 का किती वेंदा ही दुसऱ्या वेताला 6 दात आहे म्हणते. चेहरा वगैरे बघून घ्या तुम्ही. वेळेला साधारण किती टायमिंग आहे हिला 8-10 दिवस घेईल का. तरी पहिल्या रोला किती चालली आहे 4. बरं बघून घ्या कास वगैरे. ठीक आहे सोडाचं काय सांगताय तरी सोडायची व्यवहाराला काय तर खर्च आकडा किती आणली तुमची दुसरी कुठे आहे ती आहे का. बरं लाव हिचं काय सांगताय 1-10. ही किती वेंदा आहे तिसऱ्यांदा आहे का. बरं दाताला कशी असेल ही जुळलेली आहे का कास वगैरे बघून घ्या. तरी दुसऱ्या वेळेला किती चालली आहे दुधाला ही 2 टायमाचं 10. ठीक आहे आकड्यावर काय तर करचाल की तुम्ही कमी जास्त. बरं ठीक आहे बघून घ्या तुम्ही. तर व्यवहार पण चालू आहे. ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या. मोबाईल नंबर 70 28 56 27 80. मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. अशा खात्रीशीर म्हशी घ्यायची झाली ही मालक आहेत आपण डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. 1-22 का किती वेंदा ही तिसऱ्यांदा आहे बघून घ्या. 1-22 सांगायची किंमत मालकाने सांगितलेली आहे. वेळेला साधारण किती टायमिंग येईल 10-12 दिवस गेल का. दाताला कशी मालक आता ही संपलेली आहे. बरं तरी दुसऱ्याला किती चालली दुधाला 6-7 चाललेली आहे. बरं आता सोडायची अपेक्षा काय सांगताय सांगायची सांगितली
काय तर थोडीफार शेंडी जाऊन शेंडी लावून काहीतरी आकडा काहीतरी पुढं मागं करचाल तुम्ही शेतकरी ना आपण शेतकरी आहे कुठलं गाव दायटी डायटी बरं ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या असला तर 77 77 70 70 07 07 63 15 63 15 जरा मागणं मारताय म्हणजे जरा तो हाणून जागेवर दाखवू चालून म्हैस बघून घ्या मोठी लट म्हैस आहे तर ज्यांना कोणाला अशी शेतकऱ्याची म्हैस घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे ही मालक आहेत समोर ठीक किती वेंदा ही दुसऱ्यांदा आहे बघून घ्या तुम्ही दाताला कशी असेल बरं 200 असेल मध्ये अंदाज ठीक आहे वेळेला साधारण किती टायमिंग आहे हिला 4-8 दिवस घेईल का बरं ठीक आहे तुम्ही बघून घ्या पहिल्या रोला किती चालेल पहिल्या रोला हां 12 लिटर चाललेली आहे म्हणते बरं ठीक आहे किंमत काय सांगतोय हिचं 21 बरं सोडायची काय सांगतोय व्यवहाराला काय तर आकडा पुढं मागं करशील ठीक आहे मला मोबाईल नंबर दे असला तर हां 97 66 10 21 96 मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे बघून घ्या तुम्ही तर ज्यांना कोणाला अशी म्हैस घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता तर असं वगैरे बघून घ्या असं वगैरे बघून घ्या तुम्ही काय सांगताय शेळीचं 2 लाख का किती वेंदा ही पोटातलं तिसरं आहे म्हणते व्याला साधारण किती टायमिंग आहे हिला अजून 10 दिवस टाइम आहे 10 दिवस गेल का तरी दुसऱ्याला काही चालली दुधाला दुसऱ्या त्याला 15-16 चालली आहे 15 ते 16 लिटर चाललेली आहे म्हणते रिंगवाली म्हैस आहे ही हरियाणाची हरियाणामध्ये येते म्हणते ठीक आहे सोडायचे काय सांगताय सांगायचं सांगितले सांगायचं 2-10 सोडाच काय कमी जास्त होईल व्यवहाराला काय तर आकडा तुम्ही पुढे मागं करचाल बरं आपल्याकडे सगळ्या फक्त रिंगवाल्याच मशीन मिळेल कॉलेज मशीन आहे. कुठल्या कुठल्या बाजारात असतं आपण काय आपण सांगोल्यात असतो काष्टीकडे असतो घोडेगावला असतो बरं सांगोला काष्टी आणि घोडेगावमध्ये ही मालक असते जरा पुढे या म्हशीच्या म्हणजे बघा हे बघून घ्या मालक ठीक आहे तर ज्यांना कोणाला अशा खात्रीशीर दुधावरल्या रिंगवाल्या म्हशी घ्यायच्या झाल्या मी मालकांचा कॉन्टॅक्ट नंबर देतो तर मस्त ॲक्शन करून देतो एखादी म्हैस जर तुम्हाला काय फॉल्ट लागली तुम्हाला जाणवली तर मालक म्हैसला म्हैस बदलून देतो म्हणते ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या 89 51 35 68 मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अशा जर म्हशी घ्यायच्या झाल्या आपल्याला तर तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता काय सांगता हिचं 1.5 लाख किती वेंदा ही दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा सांगायची किंमत 1.5 लाख सांगितलेली आहे मालकांनी तिसऱ्यांदा आहे दाताला कशी आहे जुळलेली आहे बरं दुसऱ्याला काही चालली तरी दुधाला 14 लिटर कुठली ती जातीला मुंडामध्ये येते का प्युअर आहे का कशी आहे क्रॉस आहे क्रॉसमध्ये येते मुंडामध्ये ठीक आहे चालते तुम्ही बघून घ्या दाताला जुळलेली आहे म्हणलं बरं सोडायची काय सांगताय अपेक्षा 1.35 त्याच्या आतमध्ये काय होईल का व्यवहाराला अजून बरं थोडाफार बसल्यावर होईल मागं पुढं ठीक आहे आपण शेतकरी की व्यापारी बरं कुठलं गाव बारलोणी शेतकरी येते ठीक आहे चालते मला मोबाईल नंबर द्या असला तर 93 59 68 58 93 मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे क्रॉसमध्ये येते मुंडा जातीची म्हैस आहे तर ज्यांना कोणाला अशी म्हैस घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता